त्यानंतर इतकी चीड आहे ना ज्योती की मी सगळेच जण हे म्हणतायत की बदला घ्याच. आणि हा हल्ला झाल्यानंतर सगळ्या देशभरात खरं तर संतापाची लाट आहे आणि पाकिस्तानवर हल्ला करण्याची मागणी आज प्रत्येक भारतीय करतोय. पण सद्यस्थितीत हे शक्य आहे का? तर पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्याचे भारतासमोर नेमके काय काय पर्याय आहेत पाहूया. पुलवामाचा बदला भारत कसा घेणार? पाकिस्तानला अद्दल कशी घडवणार? पुन्हा होऊ शकते सर्जिकल स्ट्राईक. जैशच्या दहशतवाद्यांना कसं देणार उत्तर? हे आणि असे अनेक प्रश्न सध्या भारताच्या प्रत्येक नागरिकांच्या मनात घोळतायत. पुलवामात एकाच वेळी 40 सैनिक गमावल्यानंतर देशात संतापाची लाट आहे. पण दहशतवाद्यांच्या या क्रूर कृत्यानंतर खरंच भारताला काय करता येऊ शकतं हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. अनेक जण पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज व्यक्त करतायत. त्यामुळेच आम्ही 2016च्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये महत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना गाठलं. त्यांचं यावर काय मत आहे तुम्हीच ऐका. सैन्य दलाचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी पण सांगितलं की वेळ आलाय की दुसरा सर्जिकल स्ट्राईक करायला पाहिजे. पण कसं काय करायचं ते आम्ही ठरवू, म्हणजे आमचे प्रोफेशनल जे सैन्य दलाचे अधिकारी ठरवतात. पण कसं करतील हे वेगवेगळ्या पद्धतीने, जशी काही तेव्हाची पार्श्वभूमी असेल, काय तेव्हाचं जेव्हा त्याची वस्तुस्थिती असेल, हे सगळ्या गोष्टी करून मग ते करतात. तशाच प्रकारे आता कोणता प्रोसेस ठीक राहील हे शोधावं लागेल. खरं तर पाकिस्तानच्या वारंवारच्या कुरापत्या पाहता आणि आता भारतावरच्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यानंतर बदला घेण्याची वेळ आली आहे. पण त्यासाठी योग्य निर्णय घेण्याची गरज निंभोरकर व्यक्त करतायत. पुलवामात मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणण्यात आली. त्यामुळे ही स्फोटकं इथपर्यंत येण्यासाठी स्थानिकांनी मदत केली असण्याची शक्यताही निंभोरकरांनी व्यक्त केली आहे. पण यात गुप्तचर यंत्रणांचं अपयश असेल असंही त्यांना वाटत नाही. आपल्या शत्रूला वाटतं की ही कारवाई भारत करू शकेल, म्हणजे काही बदला घेऊ शकेल. नेमक्या त्यावेळेसच आपण तशी गोष्ट करायला नको. म्हणजे जसं आपण कुठे असलं जे आपलं शत्रू विचार करतो त्याच्या विरुद्ध कारवाई करायला पाहिजे नेहमीच, आणि त्याला आश्चर्यचकित करून सोडायला पाहिजे. याच्यामुळेच आपल्याला यश मिळू शकतं. आता तुम्ही भावनेच्या भरात म्हटलं आपण बदला घेऊया आणि तो तयार असला तर तिथे आपल्या 50 कॅज्युअलिटीज व्हायच्या, तिथे 200 कॅज्युअलिटीज होतील. खरं तर पुलवामा हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा मोस्ट फेवरेबल नेशनचा दर्जा काढला. पण अशा गोष्टींमुळे पाकिस्तानला काहीच फरक पडणार नसल्याचं निंभोरकरांना वाटतंय. आता भरपूर ऑप्शन्स आहेत त्यामध्ये. असे मिलिटरी ऑप्शन्स आहेत. मिलिटरी ऑप्शन मध्ये आपण 2-3 ऑप्शन बघू शकतो. त्यामध्ये काय शक्य होऊ शकतं ते बघायला पाहिजे. त्याच्यानंतर बाकी ट्रेड ऑप्शन्स आहेत, आपल्याला एक्सटर्नल अफेअर्सचे ऑप्शन्स आहेत, इकॉनॉमिक ऑप्शन्स आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये काय कोणतं सूट होईल ते बघायला पाहिजे. वंदे 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 भारत माता की. एकंदरीतच पाकिस्तानला अद्दल घडवण्याची गरज असली तरी त्याची घाई नक्कीच करता येणार नाही. त्यामुळे पाकिस्तानची कोंडी करून योग्य वेळी पुलवामाचा बदला घेण्याचा सल्ला जाणकार देत आहेत. युद्धासाठी लोकांच्या रेट्याची नाही तर नियोजनाची गरज असते. त्यामुळेच भारतीय सैन्य आपल्या पद्धतीनं पाकिस्तानला अद्दल घडवेल एवढं मात्र नक्की. पुण्याहून योगेश बोरसेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी.